आजपासून 10वीची परीक्षा, बोर्डाकडून परीक्षा केंद्रांवर चोख व्यवस्था, कॉपीमुक्त अभियान जोरदार राबवलं जाणार. राजधानी दिल्लीमध्ये आजपासून मराठी भाषेचा जागर. 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला सुरुवात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार उद्घाटन, तर शरद पवार अध्यक्ष आज दोघंही एकाच मंचावर. काँग्रेस नेत्या सोनिया गांधी दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात दाखल. सध्या सोनिया गांधी यांची प्रकृती स्थिर. गुरुवारी तब्येत खालवल्यामुळे रुग्णालयात दाखल केलं. प्रत्येक तालुक्यात ऑपरेशन टायगर. शिंदेच्या शिवसेनेचे नेते उदय सामंत यांचं वक्तव्य, तर गळती रोखण्यासाठी ठाकरेंची धावाधाव. कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंना 2 वर्षांची शिक्षा. सरकारी कोट्यातून घर घेताना कागदपत्रात फेरफार केल्याचा गुन्ह्यात दोषी. कोल्हापूरच्या इचलकरंजीमध्ये जर्मनी गँगला भर चौकात वाढदिवस साजरा करणं पडलं महागात. व्हिडिओ समोर आल्यानंतर पोलिसांनी काढली धिंड. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताची विजयी सलामी. टीम इंडिया 6 विकेट्स राखून विजयी. पहिल्याच मॅचमध्ये टीम इंडियाची बांगलादेशवर मात. शुभमन गिलची शानदार सेंचुरी.